दिव्यांगांना दिव्यांग कोठ्यामधून वाईन शॉपचं लायसन मिळणार ऑलरेडी 200 जणांना मिळालेला आहे। अशा प्रकारचा एक व्हिडिओ बऱ्याच ठिकाणी मला बघायला मिळाला आणि काही आपल्या फॅमिली मेंबर्सनं आपल्या ग्रुपवर देखील पाठवला आणि त्याच्याबद्दल खरं आहे का बातमी अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले। एक जबाबदार आपण ह्या क्षेत्रातले लिकर क्षेत्रातले जबाबदार या नात्याने मी हा व्हिडिओ बनवत आहे की ज्या कोणी हा व्हिडिओ बनवलाय त्याला मी हात जोडून विनंती करतोय, अक्षरशः हात जोडून विनंती करतोय, मित्रा का फसवतोयस? एक तर ते दिव्यांग आहेत म्हणजे कुठतरी आधू अपंग आहेत, देवानच त्यांना त्रास दिलाय, काहीतरी त्यांना शाप दिलाय आणि तू अजून त्यांना आर्थिक दंडात का घालतोयस? कृपया असं करू नको मित्रांनो। हा पूर्णपणे फेक व्हिडिओ आहे। अगदी मी त्या माणसाला खरोखर विनंती करतोय ज्यानं हा दिव्यांगांना लायसन मिळतील किंवा त्या कोठ्यातून वाईन शॉपचं लायसन मिळते अशा प्रकारचा जो व्हिडिओ केलाय त्याला माझी हात जोडून अक्षरशः तळतळातून विनंती आहे की कृपया फसवायचं तर तू इतरांना फसव, आमच्यासारख्या चांगल्या धडधाकड माणसांना फसव ज्यांना देवानच कुठतरी आशीर्वाद न देता काहीतरी शाप दिलाय किंवा देवानच त्यांना नाकारलंय, त्यांना तू अजून आर्थिक भूर्दंड किंवा अशा खोट्या आशा का लावतोयस? मित्रांनो मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचंय, पूर्णपणे खोटा व्हिडिओ आहे, फेक व्हिडिओ आहे, काही तसलं नाहीये, तसा अपडेट काही नाहीये। हा व्हिडिओ बनवण्यापूर्वी मी एक्साईजच्या अधिकाऱ्यांना विचारून एकदा कन्फर्म करून घेतलेला आहे की अशा प्रकारचा अपडेट काय आलेला आहे का। कदाचित मी पण अपडेटेड नसू शकतो, आलं पण असेल अपडेट असं वाटून मी एक्साईजच्या अधिकाऱ्यांना फोन केलाय आणि मग हा व्हिडिओ आता बनवत आहे। तर मित्रांनो असं कुठलंही काही नाही, कुठल्याही भूल थापांना बळी पडू नका, असं काही अपडेट झालं नाही आणि असं काही अपडेट आलं तर आपल्या चॅनलवर आम्ही भूतकर कन्सल्टन्सीवर नक्कीच पहिल्यांदा येईल आणि तुमच्यासाठी उपलब्ध असेल। धन्यवाद।